बँक बॅलन्स ठेवा, सोनं नाणं किती पण रिअल इस्टेट इज रिअल वेल्थ. नाही का? मुलगा लागला नोकरीला, चांगला कमवतोय, पण सेव्हिंगची अजिबात हॅबिट नाहीये. मग काय, तळेगावला घर घ्यायला जातोय म्हणजे ईएमआय भरेल ना, सेव्हिंगची सवय होईल. केवळ सेव्हिंगची हॅबिट लागण्यासाठी बँगलोरला राहणाऱ्या मुलाला तळेगावचं घर घ्यायला लावलं? एवढ्या लहान एवढी लायबिलिटी? हा, इन्व्हेस्टमेंट झाली ना. माझी इन्व्हेस्टमेंट, मी बदलापूरला घर घेतलेलं आहे आणि त्याचं मला रेंट सुद्धा येत आहे. कितीला घेतलं आणि साधारण किती मिळते हो रेंट? अराउंड मी 15 लाखाला घर घेतलं आणि 2,500 रेंट येत आहे मला. चांगलं आहे ना? अरे म्हणजे तुमच्या सोपळ इन्व्हेस्टमेंटवर 1% सुद्धा मिळत नाहीये तुम्हाला. काय म्हणताय? मग काय घेतलंच की नाही घर? अंधेरीला गेलो बघायला तर 1 ते 2 करोड, ते काय परवडणार नव्हतं. मग मी बोरवला गेलो, तिथे पण आउट ऑफ बजेट होतं. मग काय विराला घेतला ना फ्लॅट. मग विराला राहायला जाणार? नाही, इन्व्हेस्टमेंट. मग जेवढ्याला घेतलंस तेवढे मिळणार का विकायला गेल्यावर? रेसिडेन्स इंडेक्स प्रमाणे गेल्या 10 वर्षांमध्ये रिअल इस्टेट मध्ये अप्रिसिएशन मिळालंय फक्त 4.9% आणि 20 वर्षात 8%. बरं, ह्यातून इतका तुमचा कॉर्पस रिअल इस्टेट मध्ये ब्लॉक राहतो. जागेचा व्यवहार अगदी सुरळीत झाला तरी सुद्धा 2-2.5 महिने तुमचे पैसे लिक्विडेट व्हायला होतात. मग हे सगळं असताना तरी जर कोणी म्हणत असेल ना की रिअल इस्टेट इज रिअल वेल्थ, तर आम्ही म्हणतो कळतंय पण वळत नाही.